तुम्ही कधी आपल्या जीवनात पास्ता आणि ऑमलेटचं कॉम्बिनेशन बघितलंय का? तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला आता आपण बघूया त्याची प्रोसेसिंग काय आहे. पास्ता आणि ऑमलेटचं कॉम्बिनेशन बघूया. चला. ते इथे बघू शकता तुम्ही, आपला पास्ता इथे तयार आहे. माझा हा रोहितचा पास्ता आहे आणि हा माझा पास्ता आहे. आम्ही वेगवेगळा पास्ता घेतलेला आहे आणि सगळ्यात खाली तुम्ही बघू शकता, सगळ्यात खाली आहे ऑमलेट आणि त्यावरती यामध्ये ऍड करणार आहोत मी सायमन, एक प्रकारे ऑन्ट्रे आहे. ऑन्ट्रेसाठी इथले फ्रेंच लोक खातात, ते आम्ही ऍड करणार आहोत. आणि सगळ्यात खाली तुम्हाला दिसत असेल तर ते आहे ऑमलेट, त्याच्यावरती आहे थोडे व्हेजिटेबल्स आणि त्याच्यावरती आपला पास्ता. तर चला आता खाऊया. आणि या पास्तामध्ये सगळे एक्सपेन्सिव्ह लेग्युम्स आहेत, सगळे एक्सपेन्सिव्ह. हे आहे सायमनचे पीसेस. तर झाली आपली प्लेटिंग आता पूर्ण दोघांची पण. हा रोहितचं प्लेट आणि हे माझी प्लेट. तर चला आता आम्ही बाहेर जातो आणि खातो. तर आज आम्हाला असं वाटत आहे की आम्ही बाहेर बसूया. तर तिथं खाली त्याच्या अंदर खाली बघशो तिथे. तर चला, हे असं उघडायचं आणि हे पहिले असं उघडायचं. थांबा, आता माझ्या हाती मोबाईल आहे. उघडलेलं आहे मी खालचं पूर्ण. आणि बघू शकता तुम्ही, आज बाहेरचं वातावरण पूर्ण ऊन आहे बाहेर. आणि हा दरवाजा आपण सध्यापुरती असंच लावूया, कारण आम्हाला इथे दिवस नाही काढायचा आहे. फक्त काही वेळासाठी जेवण केलं की आम्ही हा दरवाजा बंद करणार आणि वरती जाणार सरळ. हे बघू शकता. आता बसतो, आता इथे बसणार नाही तर तिथे बसणार. हे पूर्ण आमचंच आहे, आम्ही कुठे पण बसू शकतो. चला आता. ते इथे याने घेतलेलं आहे ज्यूस, हे याची बॉटल, हे आमचं जेवण. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा आहे आमच्या रेस्टॉरंटचा आउटसाईडचा एरिया आणि हा आहे टेबल नंबर 51. तर आम्ही बसलेलो आहोत टेबल नंबर 50वर. आता चला, आता जेवण करतो, मग जातो कुठे वॉकिंगला वगैरे. बघू शकता तुम्ही, हे आमच्या समोर पास्ता. माझा हा पास्ता आहे, रोहितचा तो पास्ता आहे. आता तुम्हाला मी यांचा फरक सांगतो. तर याच्यात म्हणजे या पास्तामध्ये खूप असे एक्सपेन्सिव्ह लेग्युम्स आम्ही वापरलेले आहे. आणि हे जे पीस तुम्हाला दिसत आहे हे आहे सायमनचा पीस. आणि यात सगळ्यात खाली आहे ऑमलेट, त्यावरती आहे व्हेजिटेबल्स आणि त्यावरती आहे पास्ता. तर आम्ही छान इथे लेयर्स केलेली मी कशी माहिती आहे का, हे स्पायसी ऑमलेट आहे. स्पायसी ऑमलेट म्हणजे आता कसं माहिती आहे का, मी आता ना वेल्यू ते सॉस वापरलेला आहे याच्यासाठी. तो स्पायसी नाही, तर आम्हाला तर कशा आता इंडियन्स काय आपण आपल्याला तिखट लागतं काहीतरी, त्यासाठी मी ना ऑमलेट जरा तिखट बनवलं आणि त्याच्यावर आहे ना आपला लेग्युम पास्ता बनवला मी, त्याच्यावर टाकलेला आहे. त्याच्यावर मी ना म्हणजे टेस्टीसाठी म्हणजे कसं म्हणजे आता आम्ही थोडं पहिले स्टार्टिंगला मी ऑन्ट्रे खाणार, त्यासाठी मी सॅल्मनचे पीसेस घेतलेले. तुम्ही बघू शकता हे सॅल्मन आहे. सॅल्मन बघा, ब्लॅक कोटिंग मध्ये, सीवीस मध्ये. आणि त्या संग मस्त बेवरेज घेतलेलं आहे मी. लेमन काय श्रीष, काय लेमन काय तुला माहिती ना, लेमन ज्यूस आहे ना, सिट्रोनचा आहे, सिट्रोनचा आहे. एकदम टेस्टी आला नाही, म्हणजे टेस्टी प्यायला नाही एकदम भारी वाटतो नाही सोबत खायला. लेमन म्हणजे याच्या संग आहे ना, म्हणजे कॉम्बिनेशन खूप छान आहे. काही सोबत सॅल्मन सोबत आणि सोबत एकदम भारी कॉम्बिनेशन लागतं. आणि कच्चा लिंबू तर नाही भारी लागतो सॅल्मन सोबत खाण्यासाठी. आणि तसं मी सर्व कच्चा लिंबू करतो नाही का यासोबत. चला करूया एन्जॉय. बाय.